काय झालं माहिती का, त्या ज्या पत्रकाराने जो प्रश्न विचारला ना त्याला, मित्रांनो काही दिवसांपासून जरांगीची तळपायाची मस्तकात गेली, अशी काय मस्तकात गेली ना की तुम्ही सगळ्यांनी बघितल्यावर ना दिल गार्डन हो गए. त्या पत्रकाराच्या बाबतीत असं त्यांना माझी विनंती आहे की इकडे मात्र त्यांच्या आईला घोडे लावल्याशिवाय सोडू नका. लाज वाटली पाहिजे. कमेंट मी बघत नाहीये, कमेंटला उत्तर द्यायचं, घाण कमेंटला उत्तर द्यायचं तुमचं काम आहे. कारण मराठी मीडिया जरांगेच्या विरोधात मध्ये का बोलत नाही, जरांगेला उलट उत्तर का विचारत नाही, आणि तुला तर याच्यावर आज एका भावाने याला वाचा फोडलेली आहे, एका पत्रकार भावाने. पटापटून लोकांच्या कमेंटमुळे मला अरे करोडो लोक माझ्या विरोधात कमेंट करत होते तेव्हा मी घाबरले नाही, तर आता जे एक दोन शेंबडे आहेत त्यांच्यामुळे मला काही फरक पडणार आहे का, अजिबात कमी नाहीये. आम्हाला राजकारणाशी काही आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायला. आले 10 कोटी आले, टिप्पर आले. आज म्हणजे खरं सुरुवात झालेली आहे ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, किंवा अख्खा महाराष्ट्र आणि तो शरद जे सत्यवादी लोक आहेत ते चिडून होते की का बरं याला मराठी पत्रकार या नीच प्रवृत्तीच्या माणसाला उलट उत्तर का विचारत नाही. ताईंना घेऊन येत आहे तुझ्याकडे, तर खऱ्या अर्थाने आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि मला फार बरं वाटलं की कुठेतरी पत्रकारिता अजूनही जिवंत आहे असं वाटायला लागलं. तू जातीची तर चला, चॅनलच्या सुरुवातीला सर्वांना विनंती करते की ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी कोणी चॅनलला लाईक केलेलं नसेल त्यांनी लाईक करायला सुरुवात करा. परंतु सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी ज्या वेळेला लाईव्हला येते त्यावेळेला तुम्हाला माझं नोटिफिकेशन पडत असतं, आणि त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका. लाईक अगदी धनाधन विषय. आजच्या दिवसाची जी सुरुवात झाली माझी ती म्हणजे खूप चांगली. एका 85 वर्षाच्या आजीबाईंनी मला कॉल केला होता, आणि आज खरं त्यांचं छोटस कॉल रेकॉर्डिंग मला ऐकायचं आहे, अगदी छोटस, परंतु ते मी उद्या ऐकवेल कारण माझ्या लक्षात राहिलं नाही. माझं ते कॉल रेकॉर्डिंग या मोबाईलमध्ये आहे, दुसऱ्या मोबाईलमध्ये घ्यायचं माझ्या लक्षात नाही. आणि त्या 85 वर्षाच्या आजीबाईंनी मला खूप साऱ्या ब्लेसेस दिले, आशीर्वाद दिले, खूप दुआ दिली मला, आणि खूप कौतुक करत होत्या माझं की बाई ग मला तू खूप आवडती, मला तुझं बोलणं खूप आवडतं. आणि खरंच म्हणजे इतकी अशी वाघीण हवी प्रत्येकाच्या घरात जन्माला आहे. आणि त्यांचे ते शब्द जे होते ना ते खरंच म्हणजे अगदी 12 हत्तीचं बळ मला देत होते. तर सुरुवात माझी आजीबाईंच्या कौतुकाने आणि आशीर्वादाने झालेली होती. तर आजीबाई बघत असतील तर पुन्हा एकदा तुम्हाला माझा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला आशीर्वाद दिला. दुसरा फोन परत असाच कुणीतरी दादाचा आला होता नांदेड मधनं, आता थोड्या वेळापूर्वी. त्याने खूप म्हणजे आभार व्यक्त केले की ताई तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले, आणि बाकीचे बरेच आलेले आहेत दिवसभरामध्ये पण लक्षात नाही माझ्यावर, पण सगळ्यांनी अगदी दुवाच दिली आणि सगळ्यांनी खूप खूप कौतुक केलं. आता थोड्या वेळापूर्वी एक कोणीतरी जरानंग्याच्या माणसाचा फोन आला होता की तुम्ही का म्हणलं ठेव परत लावणं बघा ठेवून ते आम्हाला दाखवत आहे ना. तू सर्वात नाही सर्वात महत्वाचं म्हणजे लाईक करा आणि लिंक शेअर करायला विसरू नका. फेसबुक असेल, तुमचं व्हॉट्सअप ग्रुप असेल, सर्व ग्रुपवर तुम्ही आता जे लाईव्ह चालू आहे या सर्व म्हणजे या लाईव्हची तुम्ही लिंक शेअर करू शकता. जास्तीत जास्त संख्येने लोक जोडल्या जायला हवी. त्याचं कारण आपल्याला आपला हिंदू जागृत करायचा आहे, आणि जो वसा मी घेतलाय तो वसा पूर्ण करण्यासाठी तुम्ही लोक माझ्या सोबत आहात हे मला माहिती आहे. कारण आज जे 99% माझ्या विरोधात होते ते 100% माझ्या बाजूने करण्यासाठी तुम्हा लोकांचा फार मोठा आहे. इंस्टाग्रामवर या वेळेला करोडो मराठी म्हणजे लाज वाटायला साधे भोळे मराठी, तू काय म्हणजे मुली मराठी होते ते त्याच्यासोबत होतेच, परंतु जे साधे भोळे मराठी होते ना ते जे जरांगेने त्याच्या नाटक पंथीमध्ये सामील करून घेतले होते, भोळ्या बाबड्या लोकांना भुरळ पाडली होती, आणि त्यांच्यावर जे काय जाळं त्याने टाकलं होतं आरक्षण नावाचं की सगळं खोटं त्यांना सांगत होतं. आणि ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की माझा समाज कुठेतरी भरकटला जातो, माझ्या समाजाला हा माणूस मी कुठलाही विचार न करता करोडो लोकांच्या विरोधात मी बोलायला
विरोधात गेले आणि आमच्या जरांगे समाजाबद्दल विरोधात बोलायला इतकी घाण घाण शब्द बोलते. मी आमच्या आरक्षणाच्या जरांगे विरोधात पाटलावर कधीच नव्हते. मी इतकं वारंवार घाण सांगत असते मी आमच्या जरांगेच्या मायमाऊलीवर भूमिकेच्या इतकं विरोधात घाण होती. घाण कारण बोलते. त्याची मग तुला भूमिका कोणत्या ही भाषेत समाजाला बोलायचं न्याय नाही? देणारी नव्हती. भाडोत्री हे मला साली कळून चुकलं होतं. त्याची भूमिका लाख समाजाला वाटायला खड्ड्यात तुला- घालणारी होती. तुला आणि तुझ्या आज भावनेनं वागवलं नाही. प्रत्येकाच्या तोंडामध्ये आणि हो, मी जे बोलत खरंच होते मी ते माझ्या शब्द समाजाला एक गोष्ट आहेत. सांगू संगीताताई इच्छितो. वानखेडेंनी तिच्यावर जे व्हिडिओ शब्द काढणं बोलल्या बंद करून होत्या टाका. तो एक कण आणि एक तिच्या शब्द मुलीवर खरा जर कधी ठरलेला. एखाद्याने व्हिडिओ काढलेला असेल तर ते डिलीट परंतु हे कधी माझं सक्सेस झालं की मी लाईव्हला येत राहिले ते कशामुळे तर माझ्या विरोधात मध्ये 99% कमेंट असायच्या आणि 1% फक्त माझ्या बाजूने असायच्या. ती 1% कमेंट मला ना खूप बळ द्यायची की नाही हा एक माणूस माझ्या बाजूने आहे ना नक्कीच मी योग्य दिशेने आहे. मला माहिती आहे की ते जे काही 2-4 लोक होते ना मला कमेंट करणारे ते भीत नव्हते. ते अगदी माझ्या समर्थनात कमेंट करत होते किंवा मला बोलत होते ताई तुम्ही थांबू नका तुम्ही बोला तुम्ही थांबलात ना तुमच्याशिवाय कुणीच नाहीये बोलणार. जर तुम्ही थांबलात तर याच्या विरोधात कुणीच आवाज उठवणार नाही आणि हा मातंग माजवेल. हा माणूस आहे ना अक्षरशः आहे ना समाजामध्ये ना विध्वंस निर्माण करेल. पाटील यांच्यावरती अशी भाषामध्ये संगीता आणि वानखेडे बोलते. त्यामुळे तरीही सायबर मी घेतलेला अवसर सोडला नाही टाकला नाही. मी प्रामाणिकपणे माझ्या हिंदुत्वासाठी माझ्या जातीवंत आणि धर्मनिष्ठ मराठ्यांसाठी लढत राहिली आणि माझ्या मराठ्यांचे आज डोळे उघडलेले आहेत. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तर प्रतिक्रिया तुमच्या देतात परंतु जे फोन कॉल तुमचे येत आहेत ना ते खूप मला लढण्यासाठी बळ देतात आणि खरंच अभिमान वाटतोय. आणि खंतई अंडालावली सरदादा डॉक्टर याच कमेंटमुळे याला चड्ड्या सगळं दिल्या अटॅक आला. याला चड्ड्या पण नव्हत्या इतका भिकारी याला चड्ड्या पण पळवल्या सहन झालं नाही. तो आजारी होता. जे मित्र होते ना जे त्याने ते बघितलं त्याच्या हृदयाचे ठोके अचानक याला चड्ड्या पण दिल्या जे मला दररोज तो जर असता काल घातलेली ना देत होता त्यांच्यासाठी हे तो माझे बाबाही सांगत होते जरांगीचे नाव बाबाही त्याला नाही कारण तिला तिचं काम म्हणते आणि माझा दादाही सांगून ज्या वेळेला बाळगंधर महाराजांच्या आईवर भ्याड हल्ला झाला त्यांच्या घरावर भ्याड हल्ला झाला वृद्ध लोकांना व्यक्तींना मारण्यात आलं तर हरकत नाही. जरी सुद्धा बाळशंकरांच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही की मी माझ्या विरोधात कमेंट जरांगेच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही की या शेवडे आहेत. त्याच्यामुळे मला काही शरद पडणार आहे का वृद्ध लोकांना मारण्याचा हरकत नाहीये. तर विषयाला कुणाच्या घरावर जाण्याचा ज्या गोष्टीची आणि जरी ठीक आहे मला बघत होतो माझे समर्थक होते ना तुम्ही वृद्धांना का मारले का बोलत नाही जरांगेने पत्रकार परिषद घेऊन सांगायचं होतं तर याच्यावर अनवर कडक कारवाई करा. वृद्ध आईला मारलं ना पटापटची आई बघितली असेल अरे दलिंदर तोंडाच्या बघतच नाही त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित महाराष्ट्राच्या जीवावर तिला दुसऱ्या मोबाईलवर उपोषण करायची तुझा धंदा जरांगेचा व्यवसाय काय संख्येने मला असं वाटतं 40 आंदोलन केले मी 40 उपोषण केले. हा दरवर्षी माझी विनंती आहे सेटलमेंट करणार 1-2 लाखांमध्ये सगळ्यांनी करत असतील ना त्यांना लाखाचं भाषेचं घर चाललं आहे. विषय मांडत असते त्यावेळेला कमेंट बघत नाही कारण कमेंट बघितली की माझी लिंक आणि या लोकांचा उद्देश असतो की मला घाणेरडी कमेंट आरक्षणासाठी आत्महत्या झाल्यात ना त्या आत्महत्या झाल्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या नाही या अगदी पूर्णपणे जे प्रयत्नात असतात मी कमेंट बघत माफीच नाही. परंतु जे माझे भाऊ बहीण आहेत हिंदुत्वावर हल्ला धर्मनिष्ठ त्यांना माझी विनंती आहे मात्र त्यांच्या आईला घोडे लावल्याशिवाय जातीवंत मराठी आहोत कमेंट मी बघत नाहीये. कमेंटला उत्तर द्यायचं कमेंटला उत्तर द्यायचं तुमचं काम आहे कारण सारखे मुघली मराठी त्रास केला यांनी आपला आता नाही फाटली करायचं नाही त्यामुळे फाटली असेल माझी सगळ्यांना तुला जे लागलं ना तुला कळून गेले की त्याचं जे काही वक्तव्य आहे मला तुम्हाला जागा झालाय मी ऐकून समाज माझ्या बाजूने म्हणजे समाजाला गौड बंगाल कळलंय विषय कुठला की मी जे सारखं विकल्या गेलीये समाजाला समजले का जरांगीच्या विरोधात बोलत काय माहिती का त्याला तुझी का त्याला प्रश्न विचारत नाही का त्याला मुलं राहतात बंगल्यामध्ये की शिकायला येत ना मुलं तुझी समाज का रे बाबा तू त्याच्यापेक्षा आलिशान दिलं तू असा का बोलतो तू आता तर असा बोलला का विचारलं नाही त्याला का विचारत नाही त्याला 2-4 दिवस गोदाम कुठं गायब झालेला आज परत गोदामाला सो असे आहेत पत्रकार. परंतु
याच्या बैठकीमध्ये प्रश्न कालच्या ज्या वेळेला मराठे गेलेले होते चर्चा करण्यासाठी गेली म्हणजे भावी अशी काय मस्तकात गेली ना की ज्यांच्या तुम्ही तोंडाला सगळ्यांनी बघितल्यावर ना तिला दिल गार्डन गार्डन भेटत असेल. अरे त्या ते लोक पत्रकारांना बसलेली असं असताना म्हणाले, त्यांना हे उठवलं खुश कर दिया बाई ते मुसलमान भाऊ आले सच्ची में. त्यांना जागा द्या तूने खुश कर दिया म्हणजेच तुझ्या काय लक्षात एक या बांधवांनो जरांगेचा जो तिळपापड झाला अशाच तुम्हाला सांगते. पद्धतीत आपल्याला आपल्या जागेवर उठवून हा त्या मुसलमानांना सारखं होतं बरं का दुसऱ्याचं एक पायचं छोटंसं वापर. काय जिवंत मला वाटतं उदाहरण याला आहे. धरून काय काय कॅमेऱ्यासमोर मारू का काय करू मी सभेच्या हा. मध्ये त्या लोकांना असला मुद्दामून झाला ना त्याचा आणलं की बघा जीव. कसा काय याने मला हा यांना प्रश्न बसण्यासाठी विचारला. वेगळी जागा नाही केली ही सुरुवात आहे मांडव एवढा मोठा होता ना, ते ही बसू शकत होते सुरुवात तिथे. आहे का बरं? जरांगे ए अख्खा मराठ्यांना नंगे. उठून त्यांच्याच जागी का तू त्यांना ही बसवून? सुरुवात आहे तर काय तर लक्षात यांनी घे. संदेश दिला हा. मी अखंड बोलले भारतल्या एक शब्द महाराष्ट्रातल्या झाले. मुसलमानांना आता बघा बघा तुला बघा झिरो मुसलमानांना किंमत आहे. मराठ्यांना मी जी असाच किंमत हाकलणार आहे आहे तुला वाटतंय आणि आज तुम्हाला मीडिया लोकांना तुझ्या जागा सोबत देणार आहे नाही त्यांच्या आणि जागी. काय झालं लक्षात घ्या त्यांच्या ठिकाणी काय झालं माहिती जसं त्याने बऱ्याच वेळा असं होतं ना आधी हा व्हिडिओ रानू मंडल बघितली असेल काय रे, तुम्ही? किती सोशल नीच मीडियावरती प्रवृत्तीचा जमा माणूस. केली. त्याच्यानंतर ते किती घराघरामध्ये गंड होतो रे आणि मराठ्यांना. तिला डोक्यावर घेतलं अरे किती वेड्यात किती पाडणारी बाई, बाई, खूप छान गाणं म्हणते नाही, आणि हं. सगळ्यांच्या मनातल्या भावना व्यक्त झाल्या की नाही जरा हिला नंगे. मोठं स्टेज मिळालं किती पाहिजे ही नाचला तिला ना, चांगल्या स्टुडिओ मध्ये तुला नंगा गाणं नाच गायला सर्वसामान्यांच्या मिळालं पाहिजे. लक्षात तिला आलेला संधी दिल्या गेली पाहिजे काय तुला आणि तो आवाज साध्य काय अक्षरशः केलं? म्हणजे ते जे आहे किती बात आहे. पब्लिकचं म्हणणं ते कुणापर्यंत नुसतं गेलं गरवकत असते. हिमेश रेशीम काय ट्रेन करून हिमेश पाठवलं? रेशीम आणि तिला एका आणि पिक्चर खालच्या मध्ये गाणं पातळीवर म्हणण्याची जर संधी तयार काही केली. आधी बोलत असेल तर महाराष्ट्र मग बरं आम्हाला तू ब्रिजच्या म्हणजे बाहेर तिच्याकडनं बोलायला गाणं गाऊन पाहिजे. घेतलं वृद्ध ते लोकांना पूर्ण नाहीये. मारण्यासाठी अगदी थोडंसंच आहे काय रे, तिला ते तुझा तुझ्यावर मनाचा आधार ठेवतो. याचं पण ही राममंडल आहे ना हा आता जरांगे म्हणजे अख्खा राममंडल. महाराष्ट्र लायकी केंद्र सुद्धा तुझ्यावर. न्यायची. काय झालं माहिती का जो ती तू भीक मागायला केलाय ना, तिच्या जरा पोटापुरती प्रकार बघा तू. जरांगे आणि भांडण रानू तुझं मंडल आणि इतकं त्यांचं साम्य आहे उदाहरण पहिलं मला ठीक ही आहे, कहाणी तुला काय सांगते. करायचं होतं? नंतर खरं मी तर त्याचं ते ऐकतो. असंविधानिक जरांगे आहे, जे आणि काय रानू करतोय. मंडल या जे दोघांमध्ये करतोय तू, मागे इतकं त्यांची साम्य गाडी आहे पेटवली. तुम्हाला सांगते अगदी त्याच्या अगोदर मन त्यांना लावून मुंबईमध्ये त्यांच्यावर हल्ला अगदी मन लावून ऐका. उद्या म्हणजे मला मला काय करायचं सरकारला रानू मंडल विनंती गाणं आहे. म्हणायची की लोकांना तुम्ही लोक लोक काय काय एवढं त्याला महिला म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, आता तर नाही का तर तिला 2 रुपये आम्ही भेटले. माणूस आहे परंतु ना, कायदे त्याच आहेत. बोलू पद्धतीत शकते. बघा या तिला आमच्या गाण्याचे माझ्या जरी सूर, आता ताल, समजा लागू लय झाले काही ना, माहिती कायदे नव्हते. आहेत ना. ती आपलं ते समजा ऐकायची का कडक आणि ती कारवाई कसं केली म्हणायची. जात नाही? बाकी तिला गाण्यातल्या बरं, ह्याच्या ताली अगोदर वगैरे तुमचं म्युझिक सरकार हे होतं काही ना. माहिती मग नव्हतं तुम्ही सत्तेत होते गाणं का नाही बरं गायचं याच्यात म्हणलं तर चालतं का का नाही त्याच्यातल्या याच्यासाठी? सर्व काही जे माहिती नेमलेली असायला आहे किंवा जे त्यावेळेला काय ती असेल स्टुडिओमध्ये तुम्ही पुन्हा- बरं ते तुम्ही तुमच्याकडनं गाऊन रद्दही घेतलं केली जातं. असेल तर तुम्ही पुन्हा परंतु नेमू काय शकत झालं होते. ही हिने ते गाणं याची चौकशी तेच- किती तेच- मारली? तेच ऐकत गेली ही त्याच्यामुळे हिचे काय गाणे याने- एवढे याला पाठ झाले काय की करायचं मला सांगा ना. ज्याला- आणि हिने ते ज्याला गाणे म्हटले याला मध्ये काय करायचं कोणी ते याचं? शूट केलं आणि ते व्हायरल केलं त्यांची त्याच पद्धतीत काय झालं जरांगे हा बऱ्याच वर्ष हा जो दहशत पसरवतो. तिचं गाणं म्हणणं आणि जरांगेचं आंदोलन किती साम्य आहे. लाईक करा लाईक थांबल्या नाही पाहिजे बरं का? 136 आहे लाईक हे फार लाईक काढून टाक. बटन तुटेपर्यंत लाईक करा बारसकर घाबरणारे आम्ही काय आता काय झालं डॉक्टर माहिती तारक आहे? नाही. विश्वास डॉक्टर ठेवणार तारक नाही. थांबले. तिचं गाणं म्हणणं कोण आहे? आणि मूर्ख माणसं. जरा नंगेचं आमच्यापेक्षा अख्ख्या नंगेचं आंदोलन किती साम्य आहे बघा. अख्खा नंगे पण काय त्यावेळेस तर माहिती करतो आहे का? वर्षापासून हा आंदोलन करत आहे. बरं का? आता आंदोलन यांनी केलेलं हे यांनी डॉक्टर काय केलं तारक अण्णासाहेब पाटलांचं पण तो आपण ऐकलेलं नाही सोडायचं. अण्णासाहेब आपण सातत्य सोडायचं छावाचे नाही. आहेत दोन्ही अण्णासाहेब आपण हे हे दोन्ही समाजाला- अण्णासाहेबांचं यांनी ते की बाबा अगदी आरक्षणासाठी याची- यांनी आपल्या प्राणाची जे काय आहे ना, आरक्षणासाठी थोडंफार राहिलेलं. लढा याचे उभारलेला सगळे होता. कपडे किंवा फाडायचे. इतक्या आणखी समाजाला दाखवायचं. अर्धा वर्षापासून चड्डीला आपण दाखवू उभारलाय शकत सर्व- नाही. सर्वांनी चड्ड्यापणाला महाराष्ट्रामध्ये उभारलाय. आरक्षणासाठी विषय असा आहे तर ते त्याने ऐकलेलं की म्हणजे त्याने एक, जे ऐकलं अभ्यास आहे एका का त्याचा जंगलामध्ये आरक्षणाचा अजिबात नाही अजिबात नाही सिंहही त्याचा राहत बिलकुल होता, अभ्यास नाही हत्तीही आरक्षणाच्या राहत बाबतीत. होता जसा आणि घोडाही राहत रानू होता. मंडलचा सगळे गाण्याच्या बाबतीत अभ्यास नव्हता रानू मंडलचा गाण्याच्या बाबतीत अजिबात अभ्यास नव्हता गाढव ती ते गवत ऐकायची आणि ते ऐकून म्हणायची तिला आणि त्यातला गवत सूर, खाता खाता ताल, असं लय, बघा कुठं आधी. थांबायचं त्याच्या, कुठं काय म्हणजे- करायचं हे तिला माहिती नव्हतं त्याच हत्ती पद्धतीमध्ये होता. जरांगेला तिला आरक्षण सांगूया. म्हणजे काय हे माहिती नाही फक्त आरक्षण पाहिजे का तर आरक्षणामुळे या लोकांची नाव उपस्थित झालेली आहे आरक्षणामुळे आबा पाटलाला भरपूर पैसे भेटलेले आहे आरक्षणामुळे आणखी काय असतील दलाल मया डोंगरे लाले लाल झालेला आहे अशा आरक्षणामुळे बरेच दलाल आहेत ना ते लाल झाले होते म्हणलं चल आपण याला वाटलं की अरे यांचे एवढं घर भरलेत ना आरक्षणामुळे मी पण करणार मग त्यांनी काय केलं माहिती राजे, सांगा का मला. ते सत्र चालू गाढव म्हणतो आरक्षणाचं की गवताचा दरवर्षी रंग लाल आहे. उपोषणाला बसायचं किंवा आंदोलन करायचं कुणाकडनं तरी एक दोन लाख रुपये घ्यायचे ना आपलं घर त्याच्यावर थोडंसं चालवायचं थोडेफार बायकोला द्यायचे आणि हा डिंग्या मारत गाढव फिरायचा. नाचत तिथून. अशा पद्धतीमध्ये नंतर विषय हत्ती होता. म्हटलं की त्याला का बरं आरक्षणाचा तुम्हाला असं- अभ्यास घोडा, नव्हता sorry. आरक्षण हे आपल्याला कशा घोडा पद्धतीने मला मिळालं माहिती पाहिजे आहे. आरक्षणाचा म्हणजे कसं मिळालं म्हणजे आपल्याला ते टिकन मी हे कुठल्याच गोष्टीचा त्याचा अजूनही अभ्यास नाहीये गवताचा रंग जसं रानू मंडलला उभं केलं होतं तसं याला तुला उभं हे तुला माहिती बरं मला का? माहिती हा. सगळ्यांना आता रानू माहिती. मंडलला ज्या पोराने उभं केलं गाढव होतं आहे.
काय झाल्यानंतर त्या पोराने तिची जास्त वाहवा केली. पण कारण ही त्याला भूमिका रानूमंडलला जे डॉक्टर पैसे येत होते, रानूमंडलला अकाउंट होतं ना, काय होतं ना, घर ना, आणि किती मग नीट तो घेऊन जायचा, तिला काहीच माहिती नव्हतं. जरांगे मग ते पैसे त्या लक्षात जो मुलगा होता ना त्याला पण भेटत होते. हे रानूमंडलने सांगितलं बरं का नंतर. कुणाला तसं जरांगे आपण पण सांगणार आहे support काहीतरी करतोय. सांग. घ्या बघून घ्या मग ते भांडण बारस अशा करतो पद्धतीत मग तो पोरगा नाही का खरं तर तिला त्याला आणखी भांडण व्हायरल करता करायला येणार लागला, नाही. आणखी विचारांची व्हायरल लढाई. करायला लागला विचारांचा रानूमंडल. विरोध आहे तो विचारांचा. आता त्या मुलाचा फायदा होता ना त्याच्यामध्ये, तिला काहीच कळत नव्हतं. तसं काय झालं, जी याचं दोन माणसं आंदोलन जरांगीने झालं बारस आणि करायच्या त्याचा घरावर फायदा कोणी हल्ला घेतला? करण्यासाठी रोहित पाठवलं. पवार आणि राजेश टोपे. CCTV राजेश टोपे आणि फुटेजमध्ये रोहित दिसतंय. पवार यांनी वाकार तोंडेश्वर यांच्यापर्यंत ते बारसकर पोहोचवलं. महाराजांच्या आणि वृद्ध त्यांनी आईला सांगितलं मारलंय. काय आणि पाहिजे. चपळ शेजारचे काका समाज. त्या आईला मारलं म्हणून ज्या वेळेला म्हणजे मदत यांनी करण्यासाठी बरोबर आले planning त्या करून काकांना ते मारलंय. चिडवलं. वृद्ध आणि बरोबर याला लोकांना सांगितलं काय तुला सांगते काय लागेल तुम्ही? सभा घे महाराष्ट्रभर बारसकरांसोबत काय तुझ्या सभेला भांडण खर्च होतं ना. काय तुला बारसकरांना पब्लिक काय बोलवायला खर्च तुमचं भांडण होतं ते काय तुला बारसकरांसोबत. कशाला पैसे तुम्ही त्या लागते? वृद्ध लोकांना का फक्त मारलं रे? आमची विकृत सत्ता आली प्रवृत्तीच्या पाहिजे. लोकांना. म्हणजे काय झालं तर यांच्या म्हणजे फायद्यासाठी यांनी हे काय येडं लक्षात बुजवून घ्या, घेतलं. हे जे अख्खा मुघल आहेत नाव. ना, बरं या बरं का? उभं राहिलं पण हे याला तर असेच होते. रानूमंडल माझ्या सारखं माहितीच नाही ना छत्रपतींच्या काय. काळात आता मला काय केलं आज यांनी तो मीडिया व्हिडिओ पण विकत बघितल्यानंतर घेतली. माझ्या छत्रपतींच्या अगोदरचा मीडिया काळ विकत घेऊन त्याच्या पुढे की बसवलं. माझ्या आणि त्या छत्रपती मीडियाला सांगितलं, शिवरायांनी त्याला का प्रश्न बरं विचारायचा स्वराज्याची नाही. स्थापना तो जे केली बोलेल ना असेल? ते हिंदवी जायचं. स्वराज्याची त्याला उलट स्थापना प्रश्न केली कुणीच असेल. विचारायचा नाही. बरं त्याला फक्त काय स्वराज्याची प्रश्न विचारायचे स्थापना हे मीडियाला नाही. अगोदरच सांगून तर ठेवलेलं हिंदवी असायचं की स्वराज्याची त्याला काय प्रश्न स्थापना. विचारायचे एवढीच विचारायची. चांगलं तेवढ्या प्रश्नाची याचं उत्तरं त्याची कारण पाठ असायची आणि उत्तर काय पाडूनच हा टाकीन, हिंसक जोडूनच नाही रे. टाकीन, सुपडा साप हिंदूंना याच्याशिवाय दया दुसरं माया काहीच आहे, नाही. त्यांच्यात आणि संस्कार बाबा, आहे. "अय, लय बेकार, लय बेकार." त्यांना लहानपणापासून दुसरं काही वृद्धांचा आदर दुसरा करायचा विषयच नाही. म्हणजे ही त्याला जर शिकवण दिल्या स्क्रिप्ट जाते. दिलेली असेल थोरा तो मोठ्यांचा आपल्या आदर जेवढी पाठ आहे करायचा तेवढी बोलायचं ही आणि शिकवण विसरला. दिल्या जाते. आणि फडणवीस, यांनी लेकराच्या तोंडातला घास घेतला. लेकरं मारली, आमची लेकरं खुर्चीवर बसवायची, बारसकर मराठ्याचा घात केला, महाराजांना मराठ्याला मारून टाकलं, मराठ्याचा जात संपवायची का? केस निमित्त त्याचे आपले ठरलेले ते विराट point. मराठा समाज हा, कोणाच्या बोच्यावर आणि बोलायचं, कोणाला मी प्रत्येक ठिकाणी कोणाला अभ्यास खातो का, करत कोणाला असते. म्हणायचं की प्रत्येक संडास लागली. ठिकाणी नाही का? म्हणजे हे त्याचे घाणेरडे शब्द आणि याला पत्रकार म्हणतात. पेरू घेत होते तो organize राजनगाव गणपतीच्या तिथे त्या म्हणजे काय मावशी नैसर्गिक बसवलेल्या आहे. पेरू विकायला. अरे देवा, आणि पेरू त्याला घेत होते. नैसर्गिक म्हणतात. अच्छा, असू वालेबाईचा शकतं. भाऊ आता तर काय? या त्या मावशीला सगळ्याचा आपण भांडाफोड म्हटल्या, बाई गं. आणि या सगळ्याच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिलेला आहे. मला की खूप काय याला आवडलं. पत्रकार विचारत नाही तर सगळे चॅनल भरले थोडे बहुत जे ते अगदी खरं बोटावर सांगतो. मोजण्या इतके की ते विकल्या गेले म्हणलं, हो ना मावशी, आणि मला वाटतं लाडकी बहीण योजना नाही का विचारलं ना त्याला आज बीसी लावली सोना की जो प्रश्न आणि मी त्याच्यात तुम्हाला केली. सांगणार आहे हा म्हणे बाई मग काय तर 1,500 मानलंच पाहिजे आपल्याला. म्हणलं तुम्ही भरला का की फॉर्म? तुम्हाला म्हणलं, ऐकवणार आहे म्हणलं सगळ्यांना मतदान छान कोणाला वाटेल. करणार की विषय कसं का त्याने म्हटली? त्याच्या पोटातलं ओठावर आणलं. साहेबांनाच करणार. काय तो चिडला पुन्हा त्या शिंदे पत्रकारावर. साहेबच आले पाहिजे. काय चिडलाय हे, 500 म्हणली, लाईक तू गेले तारीख पाहिजे. पडली, पटापट मावशी लाईक करा. सांगत 500 होती. लाईक गेले की मी तुम्हाला ऐकवायला सुरुवात करते. मावशी सांगत होत्या की मस्त मी वाटेल तुम्हाला, आतापर्यंत खूप छान तुतारीला वाटेल की त्या पत्रकाराचं सगळ्यांनी कौतुक शरद केलं पवार पाहिजे. सुरांना मी कोणाला माझ्या मतदान चॅनलच्या केलं. माध्यमातून परंतु त्या पत्रकाराचं कौतुक आता करते यावेळी की सांगू त्याने नका. कारण प्रश्न काय दिलं विचारण्याची हिंमत केली. अख्ख्या माझा नंगेला. मालक त्याच्या मागे त्याने पळत होता. अख्ख्या माझ्या नंगेला मालकाला माझा प्रश्न लेख त्याच्या मागे विचारण्याची पळत हिंमत होता. केली. काय दिलं ग बाई हा. त्यांनी? तर आता अख्खा नंगेचा झालेला आहे रानू मंडल. त्याला नवीन नाव द्यायचं सगळ्यांनी रानू शिंदे मंडल. साहेबांनी म्हणली अख्खा नंगेचा झालेला आहे रानू मंडल. म्हणजे काय तर सर्वसामान्य अगदी तंतोतंत. आणि मी कसा रानू मंडल तुम्हाला सांगितलं की जसं रानू मंडल गाण्यातलं काहीच माहिती नव्हतं. नाही, ज्यावेळेला नाही. स्टुडिओमध्ये बरंच गेली केलं की की माझा लेख जमतच सांगत नव्हतं होता. त्या म्युझिक सोबत मुलांच्या बोलायला. शाळेसाठी केलंय. त्याचप्रमाणे जरांगे शेतकऱ्यांचा, ज्यावेळेला त्याला स्टुडिओमध्ये त्यांनी, बोलवतात, त्यावेळेला तो दुसऱ्या लोकांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नाही का त्यांनी डिबेटला अजिबात त्यांच्या डिबेटला खात्यावर नको. पैसे टाकले. मीच फक्त किती मला योजना असं आणल्या विचारायचं. त्यांनी मला नाही कारण सांगता डिबेटला येणार. बसल्यावर त्याला ते पण त्यांनी खूप कायदेशीररित्या सारे योजना आणल्या. संविधानिकरित्या कोण सांगत बोलताच होतं? येत नाही हो. एक त्याला अंगठे त्याचं बाद नॉलेजच मावशी, नाहीये. पेरू त्याला त्याची अक्कलच नाहीये. बर का त्याच्यामुळे काय होतं माहिती का ही त्याचा जी फार craze आहे मोठा ना, गोची झाली बघा ही ती. फक्त तेवढीच त्याचा असा गोच्या झाला पण त्याचा तो गोच्या सोडवला कुणी त्याच्या त्या की मावशी पवार बाबांनी तरी पण सोडवला. काय कसा सोडवलं? सोडवला तेवढा पुरता. सांगा तुला बरं तुम्ही. पत्रकार काय प्रश्न विचारणार नाही कारण ते आम्ही विकत बाई, घेऊन तुला बसवलेले सांगू का आहेत. म्हणली? पेड 2.5 पत्रकार वर्षात आहेत. काय केलं त्यामुळे म्हणली विषयच यांनी? नाही काय. 2.5 आता वर्षात राहिला आपल्याला की घरात डांबून ठेवलं ना. जवळ काय केलं या आम्ही लोकांनी? आता 2.5 वर्षात? जमा म्हणलं बरं आहे. जाऊ द्या. मग पण जरा काय झालं माहिती आहे? त्याचं तर नाव नको. पिळा कडून म्हणली. जाती भांडणं लावली त्या कडून डायरेक्ट नाही समजलंय लोकांना. त्या कडूचं नाव आज घेतलं. इतका त्याचं विरोध तो पाडा झाला बनवला. त्याच्यासाठी मला- बोलली. मला काय बाई त्या TV वाल्यांना झालंय. मी ती नोटीस TV लावली. हा, दाखवली. म्हणतोय, त्या त्याला नोटीसच्या गोदाम अनुषंगाने दाखवलं. बोलत आहे. तुम्ही त्याच्याने संभ्रमामध्ये कारवाई ठेवलंय झाली पाहिजे. समाजाला. गोदाम म्हणतो. पेरू विकणारे संभ्रम अशा शिव्या देत होती ना याला. यांनी म्हणली धिंगाणा लावलाय महाराष्ट्राचा. हा? कामधंदे नाही का याच्या मागे जाणारी लोक. मी सांगितलं. आजीला म्हटलं आजी रप्पा. त्याच्या मागे त्या जाणारी लाईनीत लोकं आहे ना, मला त्या त्यांनी शर्दी दिलं. त्या लाईनीत या. आणि या नोटीस आज दाखवली. बाई असतील. एवढं अरे, संबंध साधून
आहे. मला तसाच मेला मुर्दा आहे बाई ती त्यो. जर